नमस्कार. 25व्या अध्यायातला तिसरा प्रश्न. मी एखाद्या गोष्टीचा विचार करू लागताच विचार गायब होतात आणि ध्यान करायला बसतो तेव्हा पुन्हा सुरू होतात. यासाठी मौनात राहणं योग्य की विचारांवर लक्ष देणं? आता याचं उत्तर. तुम्ही जेव्हा मौनामध्ये जाता तेव्हा सत्याविषयी, मी कोण आहे याविषयी दृढता असते. सत्याप्रती दृढता वाढावी यासाठीच खरं तर ध्यानाचे अनुभव प्राप्त केले जातात. तुम्हाला जर सांगितलं तुम्ही शरीर नाही, पण हे ऐकून तुमच्यात यत्किंचितही दृढता आली नाही, परिवर्तन घडलं नाही, त्या गोष्टीला पुष्टी मिळाली नाही, तर तुम्ही स्वतःला शरीर मानूनच जगत राहणार. याचाच अर्थ इतकं महान सत्य ऐकूनही तुमच्यात काहीच फरक पडला नाही. तुमचं चालणं, तुमचं बोलणं, उठणं, बसणं अगदी पूर्वीसारखंच राहिलं. जेव्हा तुम्ही ध्यानात मौनाचा अनुभव घेता, विचारशून्य अवस्थेत असता, तेव्हा बिईंगनेस म्हणजे तुमच्या असण्याचीच ती अवस्था असते. तिथे मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, आई वडील आहे, पती आहे, पत्नी आहे, मी भारतीय आहे यासारखं कुठलंही लेबल नसतं. त्या मौनावस्थेत केवळ तुम्ही असता, उपस्थित असता आणि याच अवस्थेत तुमची सत्याविषयीची ओळख, दृढता वाढते. समजा असं होत नसेल तर मन मौनात जाऊनही काही फायदा नाही. एकदा एक माणूस वर्षभर समाधीत बसून राहिला, विचारशून्य अवस्थेत राहिला, परंतु 1 वर्षानंतर मौनातून बाहेर आल्यानंतर त्याने काय विचारावं? माझा घोडा कुठे आहे? आणि घोडा मिळत नाही म्हणून तो चक्क जोरजोरात रडायला लागला. आता याला तुम्ही काय म्हणाल? त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा, 1 वर्ष तू समाधीत बसलास, त्याचा काय उपयोग झाला? 1 वर्षात तुला स्वतःविषयी काय समजलं? अशा प्रकारे कित्येक जण वर्षानुवर्षे तप करतात, परंतु त्यांची सत्याविषयीची दृढता वाढतच नाही. या दरम्यान त्यांना कित्येक अनुभवही येतात. असा प्रकाश दिसला, असे लोक दिसले, असे आत्मे होते, अशा पऱ्या होत्या, असा अनुभव आला, असं बरंच काही होतं. परंतु तुमच्या जीवनात काय परिवर्तन झालं? स्वतःला शरीर मानूनच हे लोक आयुष्यभर जगत राहतात, अगदी पहिल्यासारखाच व्यवहार करतात. मात्र या प्रवासात तुम्हाला योग्य समज प्राप्त झाली तर मग अगदी छोटासा अल्प काळासाठी आलेला अनुभव सुद्धा खूप मोठा विश्वास, दृढता देऊन जातो. तुमची सत्याप्रती दृढता वाढावी, ती जीवनात उतरावी, हाच खरं तर अनुभव घेण्यामागचा उद्देश असतो. अन्यथा आयुष्यभर मौनात राहिलात, पण जेव्हा काही बोलण्याची वेळ आली तेव्हा शिव्या शापच तोंडातून बाहेर पडले तर मौनाचा योग्य लाभ होणार कसा? अशा प्रकारे अनुभवात अडकून न राहता ध्यानात बसल्यानंतर अद्याप जुन्या मान्यतांचेच विचार येतात की विचारांमध्ये काही परिवर्तन झालंय, हे वेळोवेळी पडताळून पाहायला हवं. लोकांना वाटतं ध्यानात बसल्यानंतर विचार येत आहेत म्हणजे नक्कीच आपलं कुठेतरी चुकतंय, परंतु विचार कुठल्या प्रकारचे येतात हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विचार येणं चुकीचं नाही, कारण ते तुमच्या आजची स्थिती सांगत असतात. घटना बघून जे विचार येतात ते तुमच्या सद्यस्थितीचं वर्णन करतात. मॅच हरल्यानंतर एखादा माणूस जर दुःखी होत असेल तर तो काय विचार करतोय हेच दर्शवत असतो. आपला देश क्रिकेट मॅच हरताच कोणी टीव्ही फोडत असेल तर त्याची ही कृती म्हणजे तो मान्यतांच्या बेड्यांमध्ये किती खोलवर अडकलेला आहे हेच दर्शवतो. शिवाय त्याच्यात अहंकार, वैरभाव आणि द्वेष किती खोलवर रुजलेला आहे याचंही दर्शन होतं. त्याचप्रमाणे तुम्ही मौनात गेलात आणि बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला कोणी सांगितलं आपण मॅच हरलोय आणि त्यानंतर तुम्ही जोरजोराने रडू लागलात तर त्या मौनाचा काय उपयोग? त्या मौनात जी दृढता, स्वतःची ओळख व्हायला हवी होती ती तर झालीच नाही. कित्येक लोक ध्यानात बसल्यानंतर अनुभवात जास्त वेळ घालवण्याला महत्त्व देतात. त्यासाठी जगात अनेक प्रकारच्या साधना, जप, तप चालतात, परंतु येथे तुम्हाला थोडा अनुभव आणि अधिक समज अशी महत्त्वपूर्ण समज प्रदान दिली जाते. सत्याविषयीची दृढता वाढून तशाच प्रकारचं जीवन होऊ लागताच विचार कोणतेही आले तरी त्रासदायक ठरणार नाहीत. या विचारांद्वारे तुमच्यातील मान्यता पडताळून त्या कशा नाहीशा होतील
याचाच प्रयत्न तुम्ही कराल. प्रत्येक मान्यता नष्ट व्हायलाच हवी, कारण अनुभव, मौन हे सतत उपलब्ध असतं. ते कुठंही जात किंवा येत नाही. जसजशी माणसाची समज प्रगल्भ होते तशी मौनाची व्याप्ती वाढते. उठताना, बसताना, चालताना, फिरताना प्रत्येक क्षणी तुम्ही मौनाशीच बोलत असाल. मौनातूनच शब्द उठतील आणि मौनातच विलीन होतील. तुमच्या अंतरंगात मौन कायम उपलब्ध आहे ही समज आता असेल. आधी तुम्हाला वाटायचं विचार नसतात तेव्हा मौन असतं, पण मौनाच्या आतच विचार चालू असतात हे आता ज्ञात होईल. याचाच अर्थ तुम्ही केवळ आवाजातून मौनापर्यंत शिष्ट झालेले असाल. त्यानंतर प्रत्येक घटना तुम्ही मौनातूनच बघाल. ध्यानात बसल्यानंतर अधिक विचार आले तरी त्यांना घाबरण्याचं कारण नाही. ध्यानात असताना जे विचार येतील, जे मौन अवतरेल, त्याचा योग्य पद्धतीने लाभ कसा घेतला जाईल आणि प्रत्येक मान्यता कशी नाहीशी होईल या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला हवं. चौथा प्रश्न, विचार माझा पिच्छा का सोडत नाहीत? कित्येक वेळा असे विचार येत असतात जे माणसाला त्रस्त करतात. जे विचार त्रासदायक ठरतात त्या विचारांपासून तुम्हाला त्वरित मुक्त व्हायचं असतं. पण खरं तर ते विचार म्हणजे लक्षणं आहेत, आजार नाहीत. आजार काही वेगळाच असतो आणि त्या आजाराची लक्षणं म्हणजेच विचार. मूळ आजार आहे अज्ञान. अज्ञानामुळेच असे विचार येतात. त्यासाठी सर्वप्रथम अज्ञानावर काम व्हायला हवं. अज्ञानावर जेवढं जास्त काम होईल तेवढ्या लवकर तुमचे विचार बदलतील. वास्तविक हीच समज प्राप्त करायला हवी. तुम्ही सतत विचारांशी लढत असता आणि जेव्हा जिंकू शकत नाही तेव्हाच त्रास होतो. या लक्षणांवरून तुमचा खरा आजार शोधून काढायचा आहे. विचारांपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वप्रथम सत्य जाणणं आवश्यक असतं. विचारांनी तुम्हाला पकडले की तुम्ही विचारांना पकडले हे समजल्यानंतर आपोआपच सगळ्या गोष्टी बदलतील. त्यांच्यात परिवर्तन येईल. एकदा नदी किनाऱ्यावरून दोन मित्र चालले होते. तेव्हा त्यांना नदीमध्ये एक कांबळं तरंगताना दिसलं. एकाला वाटलं हे कांबळं मला मिळालंच पाहिजे. त्याने पटकन पाण्यात उडी मारली आणि ते कांबळं पकडलं. पण बराच वेळ जेव्हा तो बाहेर आला नाही तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला ओरडून सांगितलं, अरे आता बाहेर ये ना, अजून आत काय करतोयस? तुला ते कांबळं मिळाले ना? तेव्हा पहिला मित्र म्हणाला, अरे तू म्हणतोस ते ठीक आहे, पण आता हे कांबळच मला सोडत नाही, मी काय करू? आधी मी हे कांबळं पकडलं होतं, पण आता त्यानेच मला घट्ट पकडून ठेवलंय. अरे असं कसं झालं? पहिल्या मित्राने विचारलं. तेव्हा दुसरा मित्र म्हणाला, अरे हे कांबळं नसून अस्वल आहे, पण मला वाटलं की हे कांबळच आहे. अशा प्रकारे तुम्ही अज्ञानात अशा गोष्टी पकडून ठेवता ज्या सोडणं पुढे अवघड होऊन जातं. ज्या विचारांनी तुम्हाला त्रास होतो त्यामागचं मुख्य कारण, मुख्य आजार शोधून प्रथम तो दूर करायला हवा. कुठल्या अज्ञानामुळे अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येतात याची चौकशी करायला हवी. सत्यश्रवण, मनन, पठणाने अज्ञान त्वरित दूर करा. स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान होतात. कुठलेही विचार तुम्हाला त्रस्त करू शकणार नाहीत. धन्यवाद. इतकंच नव्हे तर ती इमारत पाहण्यासाठी संपूर्ण